मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील MCA सभागृहात ग्री एक्सपोर्ट कॉन्क्लेव्ह 2026 चे भव्य उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. या प्रसंगी आमदार चरणसिंग ठाकूर, अपेडाचे मुंबई कार्यालय प्रमुख प्रशांत वाघमारे, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम, मे अग्नेट प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉक्टर अमोल यादव, निर्यात व्यवस्थापक सतीश वराडे तसेच मलेशिया व श्रीलंकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्राने कृषी निर्यात क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले असून राज्यातून दरवर्षी 100हून अधिक देशांमध्ये सुमारे 20 ते 25 हजार कोटी रुपयांचा शेतमाल निर्यात होत आहे. ही बाब राज्याच्या जागतिक क्षमतेचे प्रतीक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. तथापि राज्यातील उत्पादन क्षमता लक्षात घेता अजून मोठा पल्ला गाठायचा असून त्यासाठी शेतमालाची मजबूत मूल्य साखळी व्हॅल्यू चेन उभारणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले. योग्य नियोजन, वेळेत वाहतूक आणि दर्जेदार पेन केजिंग यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळू शकतो असेही नमूद करण्यात आले. गडचिरोलीपासून कोल्हापूरपर्यंत आणि नाशिकच्या द्राक्षांपासून महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपर्यंत प्रत्येक कृषी उत्पादन जागतिक बाजारपेठेत पोहोचले पाहिजे, असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात कृषी निर्यातीसाठी सक्षम व्यवस्था उभारली जात असून देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणानुसार शेतकरी केंद्रस्थानी ठेवून निर्यात वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या मे अग्नेट प्रकल्पातून शेतकरी ते ग्राहक अशी साखळी अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. यावेळी कांदा निर्यातीसंदर्भातील दरवर्षी उद्भवणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. अशा प्रकारच्या परिषदांचे आयोजन अधिकाधिक करून कृषी निर्यातीला चालना देण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान अपेडाचे प्रशांत वाघमारे यांनी भारताची विविध देशांमध्ये होत असलेली कृषी निर्यात यावर सादरीकरण केले, तर सतीश वराडे यांनी निर्यात सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली. डिजिटल शिवस्वराज्य न्यूज धुले जिल्हा प्रतिनिधी श्री प्रमोद भीमराव बोरसे. अशाच स्थानिक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.